आज गजानन महाराजांचा प्रगट दिन असं म्हणतात। आजच्याच दिवशी शेगावमध्ये महाराज प्रथम दर्शनाला आले। खरं तर योगीराज श्री गजानन महाराजांनी भक्तांना जीवन कसे जगावे हे शिकवले। महाराज महाराष्ट्रातील एक महान संत होते। त्यांच्या उपस्थितीमुळेच शेगाव या ठिकाणाला नवीन ओळख मिळाली। ते दत्त संप्रदायातील थोर गुरु मानले जातात आणि त्यांना गणपतीचा अवतार देखील समजलं जातं। मी नागपुरात जन्मले वाढले। विदर्भात असल्यामुळे आम्ही लहानपणी सुट्टीत आई वडिलांबरोबर नेहमी शेगाव शिर्डीला जायचो। त्या संत नगरी शेगाव आणि तिथल्या आठवणी माझ्या मनात आजही ताज्या आहेत। आणि खरंच जगातलं एक सर्वात स्वच्छ सुंदर आणि पवित्र स्थान म्हणजे शेगाव। अजूनही मी जेव्हा भारतात जाते तेव्हा नक्कीच शेगावच्या दर्शनाला जाऊन येते। माझ्या माहेरच्यांची गजानन महाराजांवर फार पूर्वीपासून श्रद्धा आहे, अगदी माझ्या जन्माच्या आधीपासून। लहानपणापासून माझ्या माहेरी गजानन विजय ग्रंथाचे पारायण करतात। इतकंच नव्हे, आमच्या कुटुंबाला गुरूंचे कित्येकदा खूप खास अनुभव, चमत्कार आणि त्यांची प्रचिती सुद्धा आलेली आहे आणि आजही येते। गजानन महाराज यांचे जीवन वर्णन करणारा गजानन विजय ग्रंथ जो श्री दासगणू महाराजांनी लिहिलाय, त्यात गजानन महाराजांनी शिकवलेल्या बऱ्याच सुंदर गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे जी मला फार आवडते आणि तुमच्या सर्वांबरोबर शेअर करावीशी वाटते। महाराज म्हणतात, झालेल्या गोष्टींवर विचार करत बसायचं नसतं, ते अनुभवातून शिकायचं आणि पुढे जायचं। पण त्या शिकलेल्या गोष्टींचा उपयोग भविष्यात केला तर पश्चातापाची वेळ येत नाही। किती खरं आहे ना? पण आज गुरूंच्या प्रगट दिनानिमित्त मी त्यांची आवडती प्रसादाची थाळी केली। त्यात बरेच पदार्थ केले, झुणका, भाकर, शिरा, कढी, ओल्या नारळाच्या करंज्या, लाडू आणि बरंच काही। लहानपणी अनेकदा प्रगट दिनानिमित्त पालख्या, यात्रा, पारायणाची सांगता आणि महाप्रसादाच्या सोहळ्यांना सहभागी व्हायचो। त्याच्या खूप सुंदर आठवणी आहेत माझ्याकडे। पण एक गोष्ट सांगू, गुरुसेवा फक्त मंदिरात करायची असते असं कोण म्हणतं? गजानन विजय ग्रंथात म्हटलं आहे की गुरुसेवा कुठेही कोणत्याही परिस्थितीत करता येते। श्रद्धा असेल, मनापासून भक्ती असेल तर कुठल्याही विशेष गोष्टींची गरज नाही। मला वाटतं खरी गुरुसेवा मनात आणि कर्मात असते। तसंच देवाच्या आठवणीसाठी मोठं काही करण्याची गरज नसते, फक्त सातत्याने थोडंसं नामस्मरण केलं तरी पुरेसं असतं। मी परदेशात राहते, माझ्या शहरात गजानन महाराजांचं मंदिर नाही, मोठे उत्सव, पालख्या, मंडळांच्या सभा काहीच होत नाही। पण तरीही माझ्या श्रद्धेमुळे, माझ्या अनुभवांमुळे महाराज माझ्या सोबत आहेत याचा मला सतत भास होतो। तसे गजानन विजय ग्रंथाच्या 21व्या अध्यायात महाराज म्हणतात, श्रद्धा असेल, भक्ती असेल तर मी तुझ्या सोबत आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच सुंदर व्हिडिओसाठी फॉलो करा।